गावचे या व्हिडिओचा शेवट दुर्दैवी आहे. अशा सध्या बऱ्याचपैकी मुलांच्या मध्ये आपल्याला काही वेगळी लक्षणं दिसून येतात मानसिक स्वरूपाची. त्याच्यामध्ये मोबाईलचं ॲडिक्शन असणं किंवा विशिष्ट गोष्टीबद्दल भीती असणे, त्याला आपण फोबिया म्हणतो, किंवा झोप न लागणे, छातीत धडधड होणे, कुठल्याही कामात लक्ष न लागणे, अभ्यासात लक्ष न लागणे, किंवा घरामध्ये नेहमी चिडचिड करणे. अशा प्रकारची लक्षणं असतात घरातल्या मुलांच्या मध्ये, घरातल्या व्यक्तीमध्ये जर अचानक गेल्या काही काळामध्ये दिसत असतील तर अशा लोकांना काउन्सिलिंगची नितांत गरज असते. वेळीच या मुलांचं काउन्सिलिंग करून यांचं मतं परिवर्तन जर केलं तर त्यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बदल झालेला दिसून येतो. यासाठी मार्गदर्शन हवं असेल तर फेसबुक पेजवरती आशा स्माईल मेडिटेशन असं टाईप केलं तर आपल्याला मेडिटेशनबद्दल माहिती या पेजवरती दिसेल. त्या पेजवरती संपर्क करून तुम्ही जरूर आपल्याशी संपर्क करू शकता आणि आपल्याला याबद्दल योग्य मार्गदर्शन मिळेल. तर आपणास विनंती आहे की आपण जरूर अशा गरजू मुलांना, गरजू व्यक्तींना, विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यास मदत करावी. धन्यवाद.